नवी मुंबईमध्ये ऑइल आणि सळईची बेधडकपणे चोरी केली जाते। ही चोरी अद्यापही सुरू आहे। लोकशाही मराठीने गेल्या आठवड्यामध्ये बातमी दाखवताच हा प्रकार थांबलेला होता, मात्र केवळ 2-4 दिवसांमध्ये पुन्हा एकदा हा प्रकार सुरू झालेला आहे। या चोरीचं बेधडकपणे हे रॅकेट सुरू असल्याचं देखील समोर आलंय। हिंदुस्तान ढाब्याच्या मागच्या परिसरामध्ये कार्यरत असल्याचा हा स्थानिकांचा दावा सुद्धा आहे। 2-4 दिवसांसाठी हे रॅकेट आणि ही चोरी थांबलेली होती, मात्र पुन्हा एकदा चोरीचे हे धक्कादायक प्रकार सुरू झालेले आहेत। त्यामुळे पोलिसांचा वचक राहिलाय की नाही, पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होतात। तो क्या करूं फिर, कैसे साफ का मिलेगी? तर नवी मुंबईमध्ये ऑइल आणि सळईची बेधडकपणे चोरी केल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे। आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी थेट जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आकांक्षा, आपण लोकशाही मराठीने ही बातमी दाखवताच 2-4 दिवसांसाठी ह्या सगळ्या चोरीचे प्रकार थांबलेले होते, मात्र पुन्हा एकदा हे सगळे प्रकार सुरू झालेले आहे। त्यामुळे आता पोलिसांचा वचक राहिलाय की नाही, हाच सर्वात मोठा सवाल उपस्थित होतोय। नक्कीच शुभम, गेल्या काही दिवसांपासून आपण नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या अवैध कारभाराविरोधात आवाज उठवत आहोत आणि त्यासाठीच तात्पुरती कारवाई करून 2-3 दिवस कुठेतरी बंद ठेवण्यात येतं, नंतर पुन्हा असं चालू करण्यात येतं आणि असाच प्रकार आहे तो तळोजामध्ये घडलेला आहे। पाहायला गेलं तर एका हिंदुस्थान धाब्याच्या मागे जे सळई चोरीचं रॅकेट असल्याचं बोललं जातं आणि यामध्ये कुठेतरी सळई चोरी होते। आपण ही बातमी गेल्या 8 दिवसापूर्वी लावली होती। त्यानंतर काही दिवसांसाठी हे पोलिसांतर्फे बंद करण्यात आलं होतं, कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं। त्यानंतर पुन्हा आता हे सुरू झाल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। जर पाहायला गेलं तर नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात एक सळई चोरी आणि ऑइल चोरीचं रॅकेट सक्रिय झालेलं आहे आणि त्यामार्फत कुठेतरी हे सळई चोरी होते आणि या सळई चोरीमुळे कुठेतरी जे महसूल खात्याचं कोट्यावधींचं नुकसान होत आहे, कारण जी सळई जी चोरली जाते त्यामध्ये खोटं वजन दाखवून ते बाहेरच्या राज्यामध्ये विकलं जातं आणि हा सर्व प्रकार तळोजामध्ये सुरू आहे। आपण जर पाहायला गेलं तर तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी कारवाई केलेली आहे, मात्र अद्याप जी ठोस कारवाई पाहिजे ती कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी होत नाही आहे। त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रॅकेटमध्ये जे आरोपी आहेत ते वॉन्टेड आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत, तरी सुद्धा अशा प्रकारचे कारभार या ठिकाणी चालत असतील तर नक्कीच हे सर्वच संशयास्पद आहे। शुभम, आकांक्षा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की बेधडकपणे ही सगळी ऑइलची आणि सळईची चोरी केली जाते, मात्र संबंधित विभागाचं लक्ष नाही का? अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जात नाही का? ती तक्रार पोलिसांपर्यंत जात नाही का? म्हणजे अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे सगळं सुरू आहे का? हाही सवाल उपस्थित होतोय। नक्कीच जर पाहायला गेलं तर आपल्यापर्यंत जर हे सर्व व्हिडिओ जर पोहोचत असतील तर मग पोलीस प्रशासनाकडे का पोहोचत नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरं म्हणजे स्थानिक तिकडचे असतील, त्यांनी वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई केली जात नाही आहे। फक्त आम्ही कारवाई केलेली आहे, तात्पुरत्या स्वरूपाची जी कारवाई असते, त्यामुळे अनेक असे प्रश्न उपस्थित केले जातात। आणि जर पाहायला गेलं तर तळोजा या ठिकाणी असलेल्या हिंदुस्थान धाब्याच्या मागील जागेमध्ये हे सर्व प्रकार सुरू आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जास्त करून पोलिसांचं देखील ग्रस्त नसतं, त्यामुळे या ठिकाणी खुलेआम असे प्रकार सुरू आहेत। भर दिवसा असेल किंवा रात्रीपर्यंत हे प्रकार सुरू असतात। त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते की ठोस अशी कारवाई का होत नाही आणि तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून पुन्हा यांना संपूर्ण हे प्रकरण चालू करायला परवानगी कोण देत आहे। अगदी आकांक्षा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या अनुषंगाने तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे, कारण बेधडकपणे ऑइलची आणि सळईची ही चोरी केली जाते, मात्र पोलिसांचं आणि प्रशासनाचं लक्ष नाही का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।